पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा अखेर 20 वर्षांनंतर निकाल लागला। या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं। या निकालाची अपेक्षा नव्हती, अत्यंत दुर्दैवी आहे। याबाबत मुख्यमंत्री फडणवीस तसंच गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। महत्त्वाचं म्हणजे अत्यंत गाजलेलं आणि थरकाप उडवणारं हत्याकांड होतं। यामध्ये न्याय मिळायलाच हवा होता असं एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत। मी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या कानावर ही घटना घातलेली आहे आणि त्यांनी तात्काळ सीबीआयला ही केस पुन्हा सीबीआय हायकोर्टामध्ये अपीलात जाईल अशा प्रकारचा विश्वास दिलेला आहे आणि त्यांनी तशा प्रकारचे सीबीआयला निर्देश देखील दिलेले आहेत। त्यामुळे हायकोर्टामध्ये ही केस चालेल आणि खऱ्या अर्थाने या लोकांना न्याय मिळेल। तर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल येताच ओमराजे यांनी एकनाथ शिंदे यांना फोनाफोनी केल्याची माहिती समोर आली आहे। एकनाथ शिंदे अमित शाह यांच्या बाजूलाच व्यासपीठावर होते। त्याचवेळी ओमराजेंच्या फोनची रिंग शिंदेंच्या फोनवर वाजली। त्यावेळेस शिंदे बाजूला जात ओमराजे यांचा फोन घेत चर्चा केली। दुसरीकडे 20 वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर आरोपी पद्मसिंह पाटील यांची निर्दोष मुक्तता झाल्यानं ओमराजेंना मोठा धक्का बसलेला आहे। 365 दिवस ऑपरेशन टायगर सुरूच असतं। उद्योगमंत्री उदय सामंतांनी ऑपरेशन टायगरच्या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। महाविकास आघाडीचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। असं ऑपरेशन टायगरला जर आपण नंबर द्यायला गेलो तर 365 दिवसाचे 365 नंबर त्याला द्यायला लागतील, कारण रोजच प्रवेश आमच्याकडे होतात। मी आता जिल्ह्यामध्ये देखील सांगितलं की आमच्याकडे देखील अशी एक सिच्युएशन तयार झालेली आहे, जी काय आता युबीटीची लोक असतील, जी काय विरोधातली आमचे महाविकास आघाडीतली लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले असतील, ते सगळे आमच्या संपर्कात आहेत। म्हणजे काय ते टायगर ऑपरेशन नाही, त्यांना विकासाला निधी पाहिजे, विकासाची कामं त्यांची थांबलेली आहेत, तो विकास आमच्याकडनं ते करून घेणार आहेत। त्याच्यामुळे अशी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील प्रवेश करणारे भरपूर आहेत आणि अशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भातली बातमी आहे। खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंचा पहिला दौरा आहे। उद्या ईशान्य मुंबई लोकसभेत उद्धव ठाकरेंचा दौरा आहे। उद्या संध्याकाळी 6 वाजता भांडूपमधील कार्यकर्त्यांची उद्धव ठाकरे भेट घेतील। खासदार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात त्यांचा हा दौरा आहे। उद्या बरेचसे आता मी ते पदाधिकारी आलो, बरेचसे शिवसैनिक आहेत की त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी उद्धव साहेब ईशान्य मुंबई मध्ये येणार आहेत। घाटकोपरला येतील, भांडुपला येतील। बऱ्याचशा लोकांनी त्यांच्या आदेशानुसार काम केलं, कार्य केलं आणि खासदार म्हणून निवडून आणलं, पण त्याचं श्रेय त्यांना काय मिळालं आपल्याला, त्यासाठी त्याने उद्या भेटीसाठी येत आहेत। सगळ्यांना शिवसैनिकांना भेटणार येत आहेत। नागरिकांनी ज्यांनी मतदान केलं, ज्यांनी उद्धव साहेबांच्या विचारांची घेऊन मतदान केलं, त्या मतदारांना देखील काही भेटण्यासाठी ते येत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।